भारतामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये वायू प्रदूषणामुळे लाखो लोकांचा मृत्यू झालाय अशी माहिती द लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकातून समोर आलेली आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये वायू प्रदूषणामुळे मृत्यू होण्याची भारतीयांची संख्या ही 43 लाखांवरून 73 लाखांपर्यंत पोहोचली असल्याचं या संशोधनातून समोर येत आहे। हवामानामधील PM2.5 कणांचा दीर्घकाळ संपर्क भारतामध्ये लाखो लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचं द लॅन्सेटच्या या अहवालामधून दिसून आलेलं आहे। स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासामध्ये देखील वायू प्रदूषणाच्या दीर्घकालीन संपर्कामुळे भारतात लाखो लोकांचा जीव जात असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केसभट। भगवानजी, न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं स्वागत। खरं तर पर्यावरण हा सध्या चिंतेचा विषय ठरल्याचं आपण पाहतोय, मात्र लॅन्सेटने दिलेल्या अहवालानंतर श्वासोच्छवास घेत असताना आपण कुठल्या प्रकारच्या वातावरणामध्ये फिरतोय याची पुन्हा एकदा आठवण करून दिलेली आहे। काय सांगाल लॅन्सेटचा हा अहवाल आणि कशा प्रकारे घ्यावी काळजी? एकंदरीत आपण भारतामधलं जे काही प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येत आहे, प्रामुख्यानं कन्स्ट्रक्शन असेल, ट्रान्सपोर्ट, इंडस्ट्रीज आणि म्हणजे विकासाचा आणि याच्या सगळेच पॅरामीटर्स आपले बदललेले आहेत। तर त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याच असेल की जसं आपण मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहराचंही जरी पाहिलं तरी मुंबईमध्ये गेल्या 2-3 वर्षांमध्ये सातत्यानं मेट्रोज, बुलेट ट्रेन आणि पायाभूत सुविधाचे जे प्रोजेक्ट्स आहेत की मुंबईच्या ज्या आकडेवारीप्रमाणे 5,000 प्रोजेक्ट निव्वळ मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शन रिलेटेड सुरू असल्यामुळे ज्या मोठ्या प्रमाणामध्ये मीडियाने मागच्या वर्षभरामध्ये जे काही रिपोर्ट केला होता तो जवळजवळ कन्स्ट्रक्शनमुळे झालेले जे काही प्रश्न आहेत तर ते पोल्युशन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। आणि प्रायव्हेट आणि पब्लिक हॉस्पिटलनी पण हे सांगितलेलं आहे की जवळ 70 ते 80% पेशंट हे रेस्पिरेटरी सर्दी खोकला याच्यामुळे समोर आलेले आहेत। तर याच्या पाठीमागे हे जे वाढत चाललेलं विकासाचे विविध कामं आहेत आणि त्यासाठीच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करणं असेल किंवा इंडस्ट्रीच्या जे काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचं नॉर्म्स आणि स्टँडर्ड फॉलो करणं, हे जर केलं आपल्याला तर त्याच्यामध्ये बरंच काही कंट्रोल येत्या काळामध्ये करता येईल। आणि भविष्यामध्ये काळजी घ्यायची म्हटल्यानंतर आपल्याला जसं आपण पाहतो की तुफान किंवा मुसळधार पाऊस आल्यानंतर आपल्याला रेड अलर्ट दिले जातात, तशाच पद्धतीनं हवेचं प्रदूषण एक सर्टन पातळीनंतर वाढल्यानंतर प्रशासन विशेषतः महानगरपालिका आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहेत तर यांनी नागरिकांना इमिजिएट काही सर्क्युलर जे आहेत हेल्थ ऍडवायझरीज म्हणून आहेत की घराच्या बाहेर कधी पडायचं कधी नाही पडायचं, विशेषतः लहान मुलं, महिला, सिनियर सिटीजन यांनी काय खबरदारी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऍज ए हेल्थ ऍडवायझरी म्हणून की आरोग्यविषयक गाईडलाईन्स ह्या इश्यू करणं आणि त्यामुळे होणारे जे काही कॅज्युअलिटीज आहेत की जसं आता इमिशन किंवा प्रदूषणाची मात्रा मोठ्या प्रमाणात असल्यानंतर एक्सरसाइज किंवा बाहेर आउटडोर एक्झर्शन केलं किंवा मोठ्या प्रमाणामध्ये हे झाला तर हार्ट अटॅक्स आणि हे वेगळे प्रकार झालेले आपल्याला मुंबई मॅरेथॉन मध्ये पण पाहायला भेटलेले आहेत। तर त्यामुळे ह्या स्वरूपाच्या काही आरोग्यविषयक गाईडलाईन्स ह्या काळजीसाठी आपण खबरदारीनं नागरिकांना देणं आवश्यक आहे। बरोबर आहे भगवानजी, मात्र ही झाली संपूर्ण परिस्थिती आणि त्या संदर्भातली आकडेवारी देखील आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। मात्र यामुळे वाढणारं मृत्यूचं प्रमाण रोखणं आता सगळ्यांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे। एका बाजूला प्रदूषण असेल, वाढणारा कन्स्ट्रक्शन असेल, गाड्यांमधून येणारा धूर असेल, या सर्व गोष्टी कशा प्रकारे आपल्या जीवनमानावरती परिणाम करतात आणि जीवनमान कमी होत चाललंय। माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो, आता येतोय आवाज सर। बरोबर आहे। माझा प्रश्न हाच आहे की एका बाजूला वाढतं प्रदूषण आणि त्यामुळे होणारं मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठीचे चॅलेंजेस नेमके काय आहेत? चॅलेंजेस हे आहेत की प्रामुख्यानं जसं आता मुंबईचं आपण पाहिलं की G20च्या नंतर ज्या
कन्स्ट्रक्शन डेमोल्युशनचे जे गाईडलाईन्स आहेत ते आपण मुंबई महानगरपालिकाने इश्यू केलेले आहेत, पण त्याचं जी अंमलबजावणी आहे काही प्रायव्हेट बिल्डर्सनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जे पब्लिक प्रोजेक्ट आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आहेत, कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट आहेत, त्याच्यामध्ये ते गाईडलाईन फॉलो होत नाहीत. MMR रिजन मध्ये सेंटर फॉर सायन्स आणि एन्व्हायरमेंटचा जो रिपोर्ट आला त्यामध्ये सगळ्या MIDC मध्ये जे काही पोल्युशन आहे त्याच्यामध्ये कोळसा आणि फर्नस ऑइल हे अतिशय काय म्हणता येईल त्याला, अतिशय डर्टी किंवा अतिशय पोल्युटेड अशा स्वरूपाचं इंधन वापरलं जात आहे. तर त्याला पर्याय म्हणून आपल्याला CNG मध्ये कन्वर्ट कसं करता येईल, इलेक्ट्रिफिकेशन मध्ये रिएक्टर्स कसे कन्वर्ट करता येतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर एक रॅपिड ऍक्शन म्हणून येत्या काळामध्ये घेतलं आणि तो स्टेट ऍडमिनिस्ट्रेशनने सुद्धा तो हा विषय जो आहे नक्की स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांनी जर तो त्याला तेवढ्याच पातळीवरचा बाकीचे जसे विषय आहेत तसा हाही विषय अतिशय गांभीर्याने घेऊन त्या संदर्भात ठोस काही ऍक्शन कॅबिनेटच्या माध्यमातून असेल किंवा आणि विविध यंत्रणांच्या माध्यमातून असेल त्यावर घेण्यासाठी ठोस पावलं उचलणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्याकडे पण भगवानजी, वाढत्या मृत्यूच्या प्रमाणामध्ये लहानग्यांना देखील कमी वयामध्ये हार्ट अटॅकचा सामना करावा लागतो, त्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढताना दिसतं. तर दुसरीकडे औद्योगिकरण ज्या झपाट्यानं सुरू आहे त्यामुळे मुंबई असेल, दिल्ली असेल, बेंगळुरू असेल, प्रत्येक ठिकाणी वाढणारं जे प्रमाण आहे प्रदूषणाचं तेही आटोक्यात आणणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे होणारे हे मृत्यू, त्याला वायू प्रदूषण हे एक कारण ठरू शकतं का? धुलीकरणांबरोबर आपला येणारा सातत्याचा संपर्क हाही त्यामागचा एक मुख्य कारण असू शकते का? हो, नक्कीच. कारण आपण पाहतो आहोत की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी, जागतिक आरोग्य संघटनेने जो काही 10 जे प्रमुख आरोग्यावर परिणाम करणारे जे कारणं आहेत तर त्यामध्ये टोबॅको चिविंगमुळे किंवा आपण काय म्हणूया तंबाखू खाल्ल्यामुळे असेल किंवा बाकीचे जे आजार आहेत त्या सगळ्यांना नंतरचं स्थान दिलेलं आहे की हवा प्रदूषणामुळे जो आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे त्याला टॉप 1 म्हणजे 10 जे लिस्ट आहे WHO त्यामध्ये दिलेलं आहे. तर हे क्लिअर कट इंडिकेट करत आहे की हवा प्रदूषणामुळे आपल्या शरीरामध्ये श्वसनाद्वारे जे प्रदूषणाचे घटक त्यामध्ये विशेषतः नायट्रोजन ऑक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, कारण ट्रान्सपोर्ट मधून आणि इंडस्ट्रियल इमिशन मधून बाहेर पडत आहे, तर तो आणि त्याचबरोबर कार्बन मोनॉक्साईड हे कार्सिनोजेनिक एलिमेंट आहेत. म्हणजे कॅन्सरजन्य अशा स्वरूपाचे त्याच्यामध्ये काय म्हणूया त्याला ते निर्माण करणारे घटक ह्या आपल्या श्वासामध्ये गॅसेस आणि हे सगळ्या विषारी वायू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. ते निव्वळ फक्त आपल्या फुफ्फुसामध्ये थांबत नाहीत तर एंटायर शरीरामध्ये, संपूर्ण शरीरामध्ये तो ताबा घेतात आणि त्यामुळे किडनी असेल किंवा हार्ट असेल, हृदय असेल, ह्या सगळ्या अवयवावरती गंभीर परिणाम होतात असं हे सरकारी डॉक्टर्स असतील, सेंट्रल सगळ्या एजन्सीज असतील, ह्या सातत्यानं सांगत आलेल्या आहेत. तर त्यामुळे आपण सुरक्षित नाहीयेत. हवा प्रदूषणामुळे हे समोर आलेलं आहे. पुन्हा एकदा या गोष्टी अधोरेखित होताना दिसतात लँडस्लाईडच्या या अहवालानंतर. आता वातावरणाबद्दलात आणि त्याचबरोबर प्रदूषणाची पातळी कमी करण्यामध्ये काहीतरी उपाययोजना करणं हे आवश्यक झालंय. धन्यवाद, आपण आमच्यासोबत जोडला गेलात आणि यावरती सविस्तर चर्चा केली त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.